नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी 1 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद काल झाली. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकंदर 122 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यापैकी 61 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 2 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र देणं आणि स्वीकारणं हे 6 ते 13 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 14 ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 16 ऑक्टोबर रोजी असणार आहे. तर 17 ऑक्टोबर रोजी निवडणुकीच्या चिन्हांचं वाटप होणार आहे. 17 ऑक्टोबर 2015 रोजी मतदान केंद्र आणि केंद्रनिहाय मतदार यादींची प्रसिद्धी करण्यात येणार असून 1 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन 2 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काल घोषित झाल्यानंतर विविध प्रकारचे राजकीय समीकरणं आता समोर येऊ लागले आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न, सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आणि सर्वाधिक उत्कंठेचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी खरोखर शिवसेना भारतीय जनता पक्षाशी युती होणार का, असा प्रश्न आता सगळेच एकमेकांना विचारू लागले आहेत. सध्याचं चित्र बघता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतील असे चित्र आहे. त्यामुळे जर असं झालं तर पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे विरुद्ध मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये हा थेट सामना असेल असं देखील आता बोललं जाऊ लागलं आहे. 27 गावांचा प्रश्न हा शेवटच्या क्षणाला देखील ऐरणीवर आला होता. 27 गावं वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र हा निर्णय निवडणूक आयोगाने रद्दबदल ठरवला. त्यामुळे आता त्या 27 गावांमधील नागरिक देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावू शकणार आहेत. शिवसेना भारतीय जनता पक्ष युती राहील की नाही हा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी राहणार की नाही हा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या तरी जर शिवसेना भारतीय जनता पक्ष वेगवेगळे लढले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील वेगळे लढतील अशा प्रकारची चिन्ह आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकं काय करणार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला जो पालेकिल्ले शाबेत राखण्यात यशस्वी होणार की नाही हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. गेल्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी कमाल केली होती. यंदाच्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेमकं काय होणार हा देखील एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल रामभाऊ कापसे यांचं आज पहाटेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 82 वर्ष एवढं होतं. आज रामभाऊ कापसे यांच्यावर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कल्याण महानगरपालिकेमध्ये 1962 ते 1974 असा प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. त्याचप्रमाणे 1978 ते 1989 या कालावधीमध्ये त्यांनी कल्याण विधानसभा मतदारसंघाचं देखील प्रतिनिधित्व केलं. 1985 ते 89 असे 4 वर्ष ते विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून कार्यरत होते. 9व्या आणि 10व्या लोकसभेमध्ये ते ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. 1989 ते 96 या कालावधीमध्ये ते लोकसभेचे सदस्य होते. तर 1996 ते 1998 या काळात त्यांनी राज्यसभेचं खासदारपद भूषवलं.
2004 ते 2006 या कालावधीमध्ये त्यांनी अंदमान आणि निकोबारचं राज्यपाल पद भूषवलं. अंदमानला ज्यावेळेस सुनामी आली होती त्यावेळेस अत्यंत महत्त्वाचं कार्य रामभाऊ कापसे यांनी केलं होतं. स्वर्गीय खासदार रामभाऊ कापसे यांना आमच्या वतीने आदरांजली. एनकेटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. राजमाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आता आपल्या गुंतवणुकीवर देत आहे 12.5% एवढा व्याजदर. शिवाय 3 वर्ष मुदतीच्या ठेवीवर 13.75% तर 5 वर्षाच्या मुदत ठेवीवर 15.40% एवढा व्याजदर. शिवाय ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, विधवा महिला आणि संस्थांना 1% अधिक व्याजदर. केंद्र शासनाची मान्यता प्राप्त असलेली राजमाता मल्टीस्टेट देत आहे. 365 दिवस ग्राहक सेवा. शिवाय RTGS, NEFT, SMS बँकिंग, ATM सुविधा. सोलापूर, ठाणे, विक्रोळी, गोवंडी, मस्जिद, नवी मुंबई आणि मुलुंड येथे शाखा कार्यरत. लवकरच 100 शाखांचं भव्य स्वप्न. सुनील रोकडे चेअरमन, अमर लोखंडे डायरेक्टर, राजमाता मल्टीस्टेट. तुमचं समाधान हेच आमचं यश. गुरुकुल बस स्टॉप जवळ, 5 पाकडी, ठाणे. फोन नंबर 022 650 0014. राजमाता मल्टीस्टेट. रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन आणि किड्स हार्ट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक हृदय दिनाचं औचित्य साधून बाल हृदय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांमधील हृदयरोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. जन्मतः हृदयाला होल असणाऱ्या बालकांची संख्या देखील वाढते आहे. त्यामुळेच या संपूर्ण आजारावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आणि हा आजार झालेल्या रुग्णांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बनच्या वतीने या शिबिराचं आयोजन आज करण्यात आलं होतं. यावेळेस डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली. आज 29 सितंबर जो वर्ल्ड हार्ट डे है, आज हम लोग उसको मनाने के लिए एक यहाँ पे फ्री कैंप रखा है जिसमें हम लोग बच्चों का फ्री में 2D एको कर रहे हैं. और ये जो कैंप है हमारी और रोटरी क्लब ऑफ थाने सबर्बन से साथ में हम लोगों ने आयोजन किया है. और जो भी बच्चों को डाउट है कि उनके हार्ट में प्रॉब्लम है या उनका हम लोग यहाँ पे फ्री में 2D एको कर रहे हैं. वैसे ये जो प्रॉब्लम है हार्ट का हर 10 बच्चों में हो सकता है. जब 1000 बच्चे बॉर्न होते हैं उनमें से 10 में ये प्रॉब्लम हो सकता है. और इसका इलाज आजकल हम लोग बगैर सर्जरी के भी कर रहे हैं. होल इन हार्ट म्हणजेच हृदयाला छिद्र असण्याचा विकार हा विशेषतः निम्न मध्यमवर्गीय घटकांमध्ये आढळून येत असतो. त्यामुळेच रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा त्रास सहन करावा लागत असतो. याचा खर्च देखील खूप मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे काही प्रमाणात तरी रुग्णांना मदत मिळावी या दृष्टिकोनातून रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बनने या संदर्भात पुढाकार घेतला असं रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बनचे अध्यक्ष श्री विनोद शर्मा यांनी सांगितलं. रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बनतर्फे हे सलग दुसऱ्या वर्षी आम्ही याचं विश्व हृदय दिवस या दिवसाचं औचित्य साधून आम्ही सलग दुसऱ्या वर्षी हा कॅम्प करतो आहोत. ह्या वर्षीसुद्धा जे कोणी इथे कंजनायटल प्रॉब्लेम्स डिटेक्ट होतील, आपण म्हणूया गरिबी रेषेखालच्या लोकांमध्ये ज्यांच्या पेरेंट्सना जमणार नाही आहे, ते हार्ट प्रॉब्लेम्स किंवा ऑपरेशन्स जमणार नाही आहे, त्यांना आपण मोफत शस्त्रक्रिया आणि मेडिकेशन करून आपण त्यांना हा दिवस साजरा करणार आहोत. किड्स हार्ट सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संपूर्ण शिबिराला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागातून या निमित्ताने रुग्ण ठाणे किड्स हार्ट सेंटरमध्ये आले होते. बॅरॉन मेन्स स्टुडिओ घेऊन आला आहे धमाकेदार मॉन्सून सेल. हो, 30 नाही, 40 नाही तर चक्क 50% डिस्काउंट सेल आहे की नाही हा महासेल. छे हा तर आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन्स स्टुडिओच्या मॉन्सून सेलमध्ये
कुठल्याही कपड्यांच्या खरेदीवर मिळवा 50% घसघशीत डिस्काउंट आणि साजरा करा हा पावसाळा धमाकेदार पद्धतीने. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, तलावपाळी, ठाणे. हा सेल नाही, महासेल नाही, लक्षात ठेवा, हा आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, तलावपाळी, ठाणे. तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील नागरिक तलाव वाचावेत यासाठी मोठ्या प्रमाणात सजग असल्याचं चित्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिसून आलं आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे महानगरपालिकेने गणेशोत्सवादरम्यान पर्यायी विसर्जन व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. या पर्यायी विसर्जन व्यवस्थेचा लाभ ठाणेकर नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात घेतल्याचं चित्र या निमित्ताने दिसून आलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरातील विविध भागांमध्ये विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. रायला देवी, आंबे घोसाळे, उपवन, टिकुजिनीवाडी, रेवाळे आणि खारेगाव येथे या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करून देण्यात आली होती. 10व्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होतं. 10व्या दिवशी मासुंदा तलावामध्ये 707 मूर्तींचं, रायला देवी येथे 2 कृत्रिम तलावात एकंदर 1125 मूर्तींचं, उपवन आणि टिकुजिनीवाडी येथील कृत्रिम तलावांमध्ये तब्बल 1068 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. तर आंबे घोसाळे येथील कृत्रिम तलावामध्ये देखील 222 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पर्याय व्यवस्थेत 1081, तर कळवा प्रभाग समितीमध्ये एकंदर 514 आणि मुंब्रा प्रभाग समितीमध्ये 1220 मूर्तींचं विसर्जन हे पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये करण्यात आलं. एक प्रकारे ठाणे महानगरपालिकेला ठाणेकर नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात तलाव संवर्धनासाठी मदत केली आहे. आता ठाणे महानगरपालिकेचं देखील हे कर्तव्य बनतं की ठाणे शहरातील तलाव हे जास्तीत जास्त सुशोभित, जास्तीत जास्त स्वच्छ आणि जास्तीत जास्त पर्यावरणाभिमुख असावेत. ही जबाबदारी आता ठाणे महानगरपालिकेची आहे, कारण ठाणेकर नागरिकांनी त्यांची जबाबदारी चोख पार पडली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ठाणे विभाग यांच्या वतीने काल राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस दुपारच्या वेळेस ठाणे शहरामध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि निदर्शनं केली. संयुक्त विचारविनिमय बैठका वेळेवर झाल्या पाहिजेत. झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी वेळेवर झाली पाहिजे. संघटनेच्या सूचनांची एसटी महामंडळाने दखल घेतली पाहिजे. कामगारांना देय आर्थिक लाभ वेळेवर मिळाले पाहिजे. या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ठाणे विभागाचे अध्यक्ष श्री देवेंद्र साळवी आणि सचिव श्री हरिश्चंद्र मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.